धनुराशी, तुम्हाला कधी असं वाटलंय का की सगळं काही संपत आले आणि नेमक्या त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडतं आणि सगळं बदलून जातं. काही लोक म्हणतात हे फक्त नशीब असतं, पण खरं गुपित काहीतरी वेगळंच आहे. तुमच्या आयुष्यात जे शांतपणे घडतंय तेच पुढे मोठा स्फोट करणार आहे आणि तुम्हाला अजून त्याची कल्पनाही नाही. आज आपण उलगडणार आहोत ते रहस्य, ज्यामुळे धनुराशीचं नशीब अचानक पलटतं आणि का प्रत्येक वेळी ते शेवटच्या क्षणीच जिंकतात. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यात तुमच्या आयुष्याचं पुढचं पान लपलेलं आहे. धनुराशी, तुमचं नशीब अचानक कसं पलटतं? ज्योतिष सांगतं गुपित. धनुराशीचं जीवन सरळ रेषेत चालत नाही. त्यांच्या आयुष्यात अचानक घडणारे बदल हेच त्यांचं खरं वैशिष्ट्य असतं. अनेक वेळा सगळं काही हातातून निसटल्यासारखं वाटत असताना एका क्षणात परिस्थिती पूर्णपणे उलटते आणि इथूनच सुरू होतं त्यांचं खरं नशीब. ज्योतिषानुसार धनुराशीवर गुरुग्रहाचा प्रभाव असतो. गुरु म्हणजे विस्तार, ज्ञान आणि भाग्याचा कारक. त्यामुळे धनुराशीच्या लोकांना शेवटच्या क्षणी अचानक संधी मिळतात. जिथे इतर लोक हार मानतात, तिथे धनुराशीचे लोक अचानक उंच झेप घेतात. त्यांचं नशीब वेळ पाहून काम करतं आणि योग्य क्षणीच मोठा बदल घडवून आणतं. धनुराशीचे लोक स्वभावाने सकारात्मक आणि विश्वास ठेवणारे असतात. ते संकटात सुद्धा आशा सोडत नाहीत. हीच गोष्ट त्यांच्या नशिबाला चालना देते. कारण ज्योतिष सांगतं, ज्याच्यात विश्वास आणि धैर्य असतं त्याच्याच आयुष्यात अचानक भाग्याचे दरवाजे उघडतात. आणखी एक मोठं गुपित म्हणजे त्यांची अंतप्रेरणा. धनुराशीचे लोक अनेक वेळा निर्णय घेताना काहीतरी आतून जाणवतं आणि हेच निर्णय नंतर त्यांचं आयुष्य बदलून टाकतात. त्यामुळे ते जेव्हा स्वतःच्या मनाचं ऐकतात तेव्हा नशीब त्यांच्या बाजूने उभं राहतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, धनुराशीचं नशीब अचानक बदलतं, पण त्यासाठी त्यांनी आधी खूप काही सहन केलेलं असतं. त्यांची परीक्षा घेतली जाते, त्यांना वेळोवेळी खाली आणलं जातं आणि मगच त्यांना वर उचललं जातं. त्यामुळे त्यांचं यश हे अचानक दिसत असलं तरी त्यामागे खूप संघर्ष लपलेला असतो. शेवटी धनुराशीचं खरं गुपित एकच, ते कधीच थांबत नाहीत. परिस्थिती काहीही असो, ते पुढे चालत राहतात आणि म्हणून एक दिवस नशीब स्वतःहून त्यांच्याकडे वळतं. धनुराशीच्या आयुष्यातील बदल फक्त नशिबावर अवलंबून नसतात, तर त्यांच्या विचारसरणीमुळे ते घडतात. त्यांना आयुष्याला एका वेगळ्या नजरेने पाहायची सवय असते. जेव्हा इतर लोक अडचणींमध्ये अडकून पडतात, तेव्हा धनुराशीचे लोक त्या परिस्थितीतून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. ही शिकण्याची वृत्तीच त्यांच्या पुढील मोठ्या यशाची पायाभरणी करते. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवास आणि बदल. धनुराशी स्थिर राहण्यासाठी बनलेली नसते. त्यांना सतत काहीतरी नवीन अनुभवायचं असतं. नवीन ठिकाणं, नवीन लोक, नवीन कल्पना. हेच बदल त्यांच्या नशिबाला चालना देतात. अनेक वेळा ते एखादा छोटासा निर्णय घेतात, जसं की एखादं नवीन काम सुरू करणं किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी जाणं आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यात मोठं वळण घेऊन येतो. धनुराशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण असतं, ज्यामुळे योग्य लोक योग्य वेळी त्यांच्या आयुष्यात येतात. हे लोक त्यांच्या आयुष्याला दिशा देतात, त्यांना संधी दाखवतात आणि कधीकधी त्यांच्या नशिबाचा दरवाजा उघडतात. त्यामुळे त्यांचं यश केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळेच नाही, तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या योग्य लोकांमुळे घडतं. त्यांच्यात एक वेगळं धाडसही असतं. जेव्हा सगळे सुरक्षित मार्ग निवडतात, तेव्हा धनुराशीचे लोक रिस्क घ्यायला तयार असतात. त्यांना अपयशाची भीती कमी असते, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन मिळणार आहे. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते आणि शेवटी त्यांचं नशीबही त्यांच्या बाजूने वळतं. धनुराशीचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रामाणिकता. ते जे आहेत तेच दाखवतात. ते खोटं वागण्यापेक्षा सरळ आणि स्पष्ट बोलणं पसंत करतात. ही प्रामाणिकता कधी-कधी त्यांना अडचणीत टाकते, पण दीर्घकालीन दृष्टीने तीच त्यांना योग्य लोक आणि योग्य संधी मिळवून देते. त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी असे टप्पे येतात, जेव्हा सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. पण हाच तो काळ असतो जेव्हा त्यांच्या आयुष्यात आतून मोठा बदल सुरू असतो. ते स्वतःला पुन्हा तयार करत असतात, नवीन विचार अंगीकारत असतात आणि अचानक एक दिवस सगळं स्पष्ट होतं. त्या क्षणानंतर त्यांची प्रगती इतकी वेगाने होते की लोकांना ते अचानक नशीब पालटलं असं वाटतं. धनुराशीचं खरं सामर्थ्य म्हणजे त्यांची स्वातंत्र्याची ओढ.
त्यांना कोणाच्याही चौकटीत राहायला आवडत नाही. ते स्वतःचे नियम बनवतात आणि स्वतःच्या मार्गाने चालतात. ही स्वतंत्र वृत्ती त्यांना अशा वाटांवर घेऊन जाते जिथे इतर लोक पोहोचू शकत नाहीत आणि तिथेच त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा खजिना सापडतो. शेवटी धनुराशीच्या आयुष्यातील प्रत्येक वळण, प्रत्येक बदल आणि प्रत्येक संधी यामागे एक मोठा अर्थ असतो. त्यांचं नशीब हे अचानक दिसत असलं तरी ते त्यांच्या धैर्य, निर्णय आणि सतत पुढे जाण्याच्या वृत्तीचं फळ असतं. म्हणूनच जेव्हा धनुराशी उंच भरारी घेतात, तेव्हा ती फक्त एक क्षणिक गोष्ट नसते. ती त्यांच्या संपूर्ण प्रवासाची कमाई असते. धनुराशीच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित म्हणजे त्यांची वेळेची समज. ते प्रत्येक गोष्ट योग्य वेळ येईपर्यंत थांबून पाहू शकतात. अनेकांना वाटतं की ते निष्क्रिय आहेत, पण प्रत्यक्षात ते आतून तयारी करत असतात. योग्य क्षण ओळखून ते जेव्हा पाऊल टाकतात, तेव्हा त्याचा परिणाम थेट त्यांच्या नशिबावर दिसून येतो. त्यांच्या विचारांमध्ये नेहमी मोठेपणा असतो. ते छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाहीत. त्यांना नेहमी काहीतरी मोठं, वेगळं आणि अर्थपूर्ण करायचं असतं. ही मोठी स्वप्न त्यांना सतत पुढे ढकलत राहतात आणि जे लोक मोठं विचार करतात, त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडणं स्वाभाविकच असतं. धनुराशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लेट गो करण्याची ताकद. ते भूतकाळात अडकून राहत नाहीत. जे झालं ते स्वीकारून पुढे जाणं त्यांना चांगलं जमतं. त्यामुळे त्यांच्या मनावर अनावश्यक ओझं राहत नाही. ही हलकी आणि मुक्त मानसिकता त्यांना नव्या संधी सहजपणे स्वीकारायला मदत करते. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अचानक आलेल्या अडथळ्यांमुळे दिशा बदलते. पण हे अडथळे त्यांच्यासाठी थांबण्याचं कारण नसतात, तर नव्या मार्गाकडे वळण्याची खूण असते. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा ते लगेच दुसरा शोधायला लागतात आणि अनेकदा हा दुसरा दरवाजा त्यांना जास्त मोठ्या यशाकडे घेऊन जातो. धनुराशीच्या लोकांमध्ये एक वेगळं निरीक्षण शक्ती असते. ते प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकतात. लोकांच्या वागण्यातून, परिस्थितीतून आणि स्वतःच्या चुका करून सुद्धा. ही सतत शिकण्याची सवय त्यांना वेळेनुसार अधिक मजबूत आणि शहाणं बनवते. आणि जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा ते या सगळ्या अनुभवांचा वापर करून मोठी उडी घेतात. त्यांचं नात्यांबाबतचं धोरणही वेगळं असतं. ते लोकांना जबरदस्तीने धरून ठेवत नाहीत. जे त्यांच्या आयुष्यात राहायला तयार असतात, त्यांनाच ते महत्त्व देतात. ही निवड करण्याची सवय त्यांना चुकीच्या लोकांपासून दूर ठेवते आणि योग्य लोकांशी जोडते. अशा नात्यांमधूनच त्यांना अनेक वेळा मोठ्या संधी मिळतात. धनुराशीचं आणखी एक गुपित म्हणजे त्यांची ऊर्जा. ते कितीही थकलेले असले तरी आतून एक आग सतत जळत असते. काहीतरी साध्य करायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय, ही भावना त्यांना थांबू देत नाही. हीच ऊर्जा त्यांच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची मूळ कारण असते. कधी कधी त्यांच्या आयुष्यात असा टप्पा येतो जेव्हा सगळं काही शांत झाल्यासारखं वाटतं, पण ही शांतता हीच वादळाच्या आधीची शांतता असते. या काळात ते स्वतःला पुन्हा घडवत असतात, नवीन दिशा शोधत असतात आणि अचानक एक मोठी संधी समोर येते, जी त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते. धनुराशीच्या लोकांसाठी अचानक नशीब पालटणं ही काही जादू नसते, तर ती त्यांच्या आतल्या गुणांची आणि त्यांच्या निवडीची परिणामकारक साखळी असते. ते जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतात, भीती बाजूला ठेवतात आणि योग्य वेळी धाडस दाखवतात, तेव्हा नशीब त्यांच्यासोबत चालायला सुरुवात करतं. धनुराशीच्या आयुष्यातील एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी पैलू म्हणजे त्यांची आंतरिक दिशा. बाहेरून काही गोंधळ चालू असला तरी त्यांना आतून नेमकं काय करायचं आहे याची जाणीव होत असते. ही जाणीव त्यांना गर्दीतही वेगळं ठरवते. जेव्हा ते या आतल्या आवाजावर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांचे निर्णय अनपेक्षितपणे अचूक ठरतात आणि त्यातूनच मोठे बदल घडतात. त्यांच्या जीवनात वारंवार असे प्रसंग येतात जिथे त्यांना जुनं सगळं मागे सोडावं लागतं. हे सोडणं त्यांच्यासाठी सोपं नसतं, पण ते त्याला विरोध करत नाहीत. उलट ते त्या बदलाला स्वीकारतात आणि नव्याने सुरुवात करतात. या नव्या सुरुवातीचं वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे वेगळी दिशा घेऊन येते आणि इथेच त्यांच्या नशिबाचा खेळ सुरू होतो. धनुराशीच्या लोकांची एक वेगळीच ओळख म्हणजे त्यांची मर्यादा तोडण्याची वृत्ती. त्यांना ठरून दिलेल्या चौकटीत राहणं मान्य नसतं. ते नेहमी विचार करतात, यापेक्षा काहीतरी जास्त असू शकतं का? हा प्रश्नच त्यांना इतरांपेक्षा पुढे नेतो. जेव्हा ते पारंपरिक मार्ग सोडून स्वतःचा मार्ग निवडतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित संधी निर्माण होतात. त्यांच्या आयुष्यातील काही मोठे बदल हे अगदी साध्या गोष्टींमधून सुरू होतात.
एखादी छोटी भेट, एखादं साधं संभाषण किंवा अचानक घेतलेला निर्णय हे सगळं त्यांच्या आयुष्यात मोठ्या घटनांना जन्म देतं. त्यामुळे त्यांचं नशीब हे मोठ्या घटनांपेक्षा छोट्या क्षणांमध्ये दडलेलं असतं. धनु राशीचं आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी. ते फक्त आजचं पाहत नाहीत, तर पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज घेतात. त्यामुळे ते काही वेळा अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात किंवा असे निर्णय घेतात जे लगेच फायदेशीर वाटत नाहीत. पण काही काळानंतर त्याच निर्णयांमुळे त्यांना मोठा लाभ मिळतो. त्यांच्या स्वभावात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो, पण ते स्वतःला नेहमी नेता म्हणून दाखवत नाहीत. ते लोकांना प्रेरणा देतात, त्यांना पुढे जाण्याची हिंमत देतात आणि अनेकदा अशाच लोकांच्या माध्यमातून त्यांच्याकडे संधी परत येतात. म्हणजे त्यांनी दिलेली ऊर्जा आणि मदत तीच पुढे त्यांच्या नशिबाला बळ देते. धनुराशीच्या आयुष्यातील एक खास टप्पा म्हणजे स्वतःची ओळख सापडण्याचा क्षण. जेव्हा त्यांना त्यांच्या खऱ्या क्षमतेची जाणीव होते, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सगळं काही बदलायला लागतं. त्यांची विचारसरणी, त्यांची कृती आणि त्यांची दिशा सगळं काही अधिक स्पष्ट होतं आणि याच क्षणानंतर त्यांची प्रगती झपाट्याने वाढते. त्यांचं नशीब हे स्थिर नसतं. ते लहरीसारखं असतं, कधी शांत, कधी वेगवान. पण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा ही लहर इतकी ताकदवान होते की ती त्यांना थेट यशाच्या किनाऱ्यावर घेऊन जाते. या क्षणी त्यांना जे काही मिळतं ते फक्त नशीब नसतं. ते त्यांच्या आतल्या शक्तीचं आणि त्यांच्या सततच्या प्रवासाचं फलित असतं. धनुराशीच्या लोकांसाठी आयुष्य म्हणजे एक सतत चालणारी शोधयात्रा आहे आणि या शोधयात्रेत ते जितकं पुढे जातात तितकं त्यांचं नशीब अधिक उलगडत जातं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणारे अचानक बदल हे खरं तर त्यांच्या प्रवासातील टप्पे असतात, जे त्यांना त्यांच्या अंतिम ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जातात. धनुराशीच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा सायकल काम करत असते. काही काळ ते पूर्णपणे शांत, निरीक्षण करणारे आणि स्वतःमध्ये गुंतलेले दिसतात. पण हाच काळ त्यांच्या आतल्या शक्तीला वाढवत असतो आणि मग अचानक ते पूर्ण जोमाने पुढे येतात. जिथे त्यांची प्रगती इतकी जलद होते की लोकांना तो बदल समजायलाही वेळ मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा असे निर्णय घ्यावे लागतात जे तर्काने समजत नाहीत. पण धनुराशीचे लोक फक्त तर्कावर चालत नाहीत. ते अनुभव आणि जाणीवांवरही विश्वास ठेवतात. म्हणूनच ते कधी-कधी असा मार्ग निवडतात जो इतरांना चुकीचा वाटतो. पण नंतर तोच मार्ग त्यांना मोठ्या यशाकडे घेऊन जातो. धनुराशीच्या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची सीमारेषा न मानण्याची वृत्ती. त्यांना कुठे थांबायचं हे इतर ठरवू शकत नाहीत. ते स्वतःचं ध्येय ठरवतात आणि त्यापर्यंत पोहोचेपर्यंत थांबत नाहीत. या वृत्तीमुळे ते अशा गोष्टी साध्य करतात ज्या सामान्य लोकांच्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे हे पूर्णपणे एकट्याने पार करावे लागतात. या एकटेपणातच ते स्वतःला ओळखतात, स्वतःच्या कमकुवत बाजूंना सामोरं जातात आणि त्यावर काम करतात. ही अंतर्गत सुधारणा त्यांच्या बाह्य यशाचं मुख्य कारण बनते. धनुराशीच्या लोकांसाठी अपयश ही अंतिम गोष्ट नसते. ते अपयशाला एक संदेश मानतात. काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे, दिशा बदलण्याची गरज आहे. त्यामुळे ते पटकन सावरतात आणि नव्या जोमाने पुढे जातात. ही पुनरागमन करण्याची क्षमता त्यांच्या नशिबाला पुन्हा उभं करते. त्यांच्या जीवनात एक अशी सवय असते जी त्यांना इतरांपासून वेगळं करते. ते स्वतःला सतत प्रश्न विचारत राहतात. मी अजून काय करू शकतो? मी कुठे सुधारू शकतो? या प्रश्नांमुळे ते कधी स्थिर राहत नाहीत. ही सततची शोध प्रक्रिया त्यांच्या आयुष्यात नवीन दरवाजे उघडत राहते. धनुराशीच्या लोकांना जेव्हा एखादी गोष्ट मनापासून पटते, तेव्हा ते त्यात पूर्णपणे झोकून देतात. अर्धवट काम करणं त्यांना मान्य नसतं. ही पूर्ण समर्पणाची वृत्ती त्यांच्या कामाला वेगळं मूल्य देते आणि याचमुळे त्यांना अचानक मोठ्या संधी मिळतात. त्यांच्या आयुष्यातील काही बदल हे इतके वेगाने घडतात की त्यांना स्वतःलाही विश्वास बसत नाही. कालपर्यंत जे अशक्य वाटत होतं ते आज वास्तव बनलेलं असतं. हा बदल बाहेरून अचानक दिसतो, पण आतून तो खूप आधीपासून तयार होत असतो. धनुराशीच्या लोकांची एक मोठी ताकद म्हणजे त्यांची स्वतःवरची श्रद्धा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांना आतून वाटतं की ते काहीतरी मोठं करू शकतात. ही श्रद्धा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसते आणि हाच आत्मविश्वास त्यांच्या नशिबाला सकारात्मक दिशेने ढकलतो. शेवटी धनुराशीचं आयुष्य हे एकाच दिशेने जाणारं नसतं. ते अनेक वळणांनी भरलेलं असतं.
पण या प्रत्येक वळणामागे एक नवा धडा, एक नवीन संधी आणि एक नवा उलगडा दडलेला असतो. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं, तेव्हा त्यांचं नशीब अशा प्रकारे पलटतं की ते फक्त एक बदल नसतो, तो त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण नवा अध्याय असतो. धनुराशीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असा येतो जिथे त्यांना बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आतल्या जगाची जास्त ओढ वाटू लागते. या काळात ते थोडेसे शांत, विचारात मग्न आणि निरीक्षण करणारे बनतात. हा काळ बाहेरून स्थिर वाटत असला तरी आतून ते स्वतःची दिशा बदलत असतात. आणि जेव्हा ही आतली स्पष्टता मिळते, तेव्हा त्यांच्या पुढच्या प्रत्येक पावलात एक वेगळीच खात्री दिसते. त्यांच्या आयुष्यातील एक खास गोष्ट म्हणजे योग्य क्षणी योग्य ठिकाणी असणं. अनेक वेळा ते एखाद्या ठिकाणी किंवा परिस्थितीत अगदी योगायोगाने पोहोचतात. पण नंतर लक्षात येतं की तो योगायोग नव्हता. ती एक संधी होती जी त्यांच्या आयुष्याला नवं वळण देण्यासाठीच आली होती. हीच गोष्ट त्यांच्या नशिबाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. धनुराशीच्या लोकांना काही वेळा पूर्णपणे दिशा बदलावी लागते. जे त्यांनी वर्षानुवर्षे उभारलेलं असतं ते सोडून काहीतरी नवीन सुरू करावं लागतं. हा निर्णय कठीण असतो, पण तो घेतात कारण त्यांना आतून जाणवत असतं की पुढे काहीतरी मोठं त्यांची वाट पाहत आहे. आणि जेव्हा ते या बदलाला स्वीकारतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडू लागतात. त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळाच विस्तार असतो. ते फक्त स्वतःपुरते विचार करत नाहीत, तर मोठ्या चित्राकडे पाहतात. त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टी करतात ज्या इतरांना लगेच समजत नाहीत. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांच्या निर्णयांचं महत्त्व स्पष्ट होतं आणि त्यातूनच त्यांच्या नशिबाचा वेग वाढतो. धनुराशीच्या आयुष्यात काही लोक अचानक येतात आणि तितक्याच अचानक निघून जातात. पण प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकून जाते. ही शिकवण त्यांच्या पुढच्या प्रवासात उपयोगी पडते. त्यामुळे ते कोणत्याही नात्याला व्यर्थ मानत नाहीत. प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी एक पायरी असतो. त्यांच्यात एक वेगळी सहनशक्ती असते. कितीही अडचणी आल्या तरी ते तग धरून राहतात. ते तुटत नाही, तर अधिक मजबूत होतात. हीच सहनशक्ती त्यांच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची तयारी करते. कारण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा ते त्या संधीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार असतात. धनुराशीच्या लोकांसाठी स्वातंत्र्य ही फक्त इच्छा नसते, तर ती त्यांची गरज असते. ते जिथे स्वतःसारखे राहू शकतात, तिथेच ते खऱ्या अर्थाने फुलतात. आणि जेव्हा त्यांना असं वातावरण मिळतं, जेव्हा त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर होतो आणि याच क्षणी त्यांच्या नशिबात मोठी झेप दिसून येते. त्यांच्या आयुष्यातील काही मोठे निर्णय हे अचानक घेतलेले वाटतात, पण प्रत्यक्षात ते खूप काळापासून त्यांच्या मनात तयार होत असतात. ते योग्य वेळेची वाट पाहतात आणि जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा ते कोणतीही शंका न ठेवता पुढे जातात. हा निर्धारच त्यांच्या यशाचा खरा पाया असतो. धनुराशीच्या लोकांची आणखी एक ताकद म्हणजे त्यांची स्वतःला पुन्हा उभं करण्याची क्षमता. कितीही मोठं नुकसान झालं तरी ते पुन्हा सुरुवात करू शकतात. ही नव्याने सुरुवात करण्याची ताकद त्यांना इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जाते. कारण ते भूतकाळाच्या ओझ्याखाली दबून राहत नाहीत. शेवटी धनुराशीचं नशीब हे एक सतत बदलणारं, विकसित होणारं आणि पुढे नेणारं शक्तीचं रूप आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक वळण हे त्यांना एका मोठ्या ध्येयाकडे नेत असतं. आणि जेव्हा ते त्या ध्येयाच्या जवळ पोहोचतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडणारा बदल हा फक्त नशीब पलटणं नसतो, तो त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचा नवा जन्म असतो. धनु राशीच्या प्रवासात एक असा टप्पा येतो जिथे त्यांना नियंत्रण सोडण्याची कला शिकावी लागते. ते सर्व काही स्वतःच्या मर्जीने घडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही घटना त्यांच्या हाताबाहेर जातात. या क्षणी ते जेव्हा परिस्थितीला स्वीकारतात, तेव्हा आयुष्य स्वतःहून त्यांच्या बाजूने वळायला सुरुवात करतं. हीच ती वेळ असते जिथे त्यांच्या नशिबाचा खरा प्रभाव सुरू होतो. त्यांच्या आयुष्यातील एक गुपित म्हणजे अनपेक्षित जोडणी. काही वेळा ते अशा लोकांना भेटतात ज्यांच्याशी त्यांचा कोणताही पूर्वसंबंध नसतो. पण त्या भेटीतून निर्माण होणारी नाती त्यांच्या आयुष्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. या नात्यांमध्ये स्वार्थ कमी आणि प्रेरणा जास्त असते आणि याच प्रेरणेतून त्यांना नवीन मार्ग सापडतात. धनुराशीचे लोक स्वतःच्या मर्यादा ओळखतात, पण त्या मर्यादांना अंतिम सत्य मानत नाहीत. ते स्वतःला सतत विस्तार देण्याचा प्रयत्न करतात. नवीन कौशल्य, नवीन विचार, नवीन अनुभव हे सगळं ते स्वतःमध्ये सामावून घेतात आणि जसजसा त्यांचा विस्तार वाढतो, तसतशी त्यांच्या आयुष्यातील संधीची दारही मोठी होत जातात.
त्यांच्या आयुष्यातील काही क्षण असे असतात जे पूर्णपणे शांत आणि साधे वाटतात, पण याच क्षणांमध्ये त्यांच्या आयुष्याचा पाया मजबूत होत असतो. ते स्वतःला घडवत असतात, त्यांच्या विचारांना स्पष्ट करत असतात आणि त्यांच्या ध्येयाशी पुन्हा एकदा जोडले जात असतात. हा आतला समतोलच त्यांच्या पुढील मोठ्या उडीसाठी आवश्यक असतो. धनुराशीच्या लोकांची एक वैशिष्ट्यपूर्ण सवय म्हणजे ते स्वतःच्या भीतीला सामोरं जाणं टाळत नाहीत. उलट ते त्या भीतीकडे सरळ पाहतात आणि तिला पार करण्याचा प्रयत्न करतात. ही भीतीवर मात करण्याची वृत्तीच त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करते आणि त्यांना अशा मार्गावर घेऊन जाते जिथे मोठं यश दडलेलं असतं. त्यांच्या आयुष्यातील काही वळण ही पूर्णपणे विश्वासावर घेतलेली असतात. त्यांना खात्री नसते की पुढे काय होणार आहे, पण तरीही ते पुढे जातात. हा अंधविश्वास नसून स्वतःवर आणि आयुष्याच्या प्रवाहावर असलेला विश्वास असतो. आणि अनेक वेळा हाच विश्वास त्यांना अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. धनुराशीच्या लोकांना एकदा त्यांच्या खऱ्या आवडीचा शोध लागला की ते त्यात पूर्णपणे रमून जातात. ते वेळ, ऊर्जा आणि लक्ष सगळं त्यात गुंतवतात. ही एकाग्रता आणि समर्पण त्यांच्या कामाला वेगळं स्थान देते आणि त्यातूनच त्यांना अचानक मोठी ओळख आणि यश मिळतं. त्यांच्या आयुष्यातील बदल हे नेहमीच बाहेरून दिसणाऱ्या घटनांमुळे होत नाहीत, तर त्यांच्या विचारांमधील बदलामुळेही घडतात. जेव्हा ते स्वतःच्या विचारसरणीत सकारात्मक आणि विस्तृत बदल करतात, तेव्हा त्यांच्या बाह्य परिस्थितीतही तसाच बदल दिसून येतो. हा आतला आणि बाहेरचा समतोल त्यांच्या नशिबाला नवीन दिशा देतो. धनुराशीच्या लोकांची एक खास ताकद म्हणजे ते परिस्थितीला आपल्या बाजूने वळू शकतात. ते कोणत्याही परिस्थितीत अडकून राहत नाहीत, तर त्यातून मार्ग काढतात. ही लवचिकता आणि जुळवून घेण्याची क्षमता त्यांना प्रत्येक वेळी पुन्हा उभं करते आणि पुढे नेत राहते. शेवटी धनुराशीचं नशीब हे स्थिर नसलेलं, पण सतत वाढणारं आणि बदलणारं असतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव हा त्यांच्या पुढील उंच झेपेसाठी एक तयारी असतो आणि जेव्हा योग्य क्षण येतो, तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडणारा बदल हा फक्त एक यश नसतो. तो त्यांच्या संपूर्ण प्रवासाला नवीन ओळख देणारा क्षण असतो. धनुराशीच्या आयुष्यात एक खोल स्तरावर अर्थ शोधण्याची सतत चालणारी प्रक्रिया असते. त्यांना केवळ यश किंवा पैसा पुरेसा वाटत नाही, तर त्या मागचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा असते. जेव्हा त्यांना त्यांच्या कामात, नात्यात किंवा प्रवासात हा अर्थ सापडतो, तेव्हा त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलते आणि इथूनच त्यांच्या नशिबाचा खरा विस्तार सुरू होतो. त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय हे पूर्णपणे स्वतःशी प्रामाणिक राहण्यावर आधारित असतात. ते बाहेरच्या अपेक्षांनुसार जगण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं पसंत करतात. कधी-कधी यामुळे त्यांना एकटं वाटतं, पण हाच निर्णय पुढे जाऊन त्यांना अशी जागा देतो, जिथे ते खऱ्या अर्थाने समाधानी आणि यशस्वी होतात. धनुराशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच आत्मविकासाची भूक असते. ते स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करतात. विचारांमध्ये, कौशल्यांमध्ये आणि व्यक्तिमत्वात. ही सततची प्रगती त्यांना थांबू देत नाही आणि जे लोक थांबत नाही त्यांचं नशीबही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. ते पुढेच जातं. त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जिथे त्यांना जुन्या ओळखीपासून दूर जावं लागतं. लोक त्यांना जसं ओळखत होते तसं राहणं त्यांना शक्य नसतं. ते स्वतःला पुन्हा नव्याने घडवतात. या बदलामुळे काही लोक दूर जातात, पण जे राहतात तेच त्यांच्या खऱ्या प्रवासाचे साथीदार ठरतात. धनुराशीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अचानक मिळणारी स्पष्टता. काही काळ ते गोंधळलेले असतात, निर्णय न घेता अडकून राहतात आणि मग एका क्षणात सगळं स्पष्ट होतं. कोणता मार्ग घ्यायचा, काय सोडायचं, काय स्वीकारायचं, सगळं एकदम समजतं. या स्पष्टतेनंतर त्यांची कृती जलद आणि ठाम होते आणि याच टप्प्यावर त्यांचं नशीब वेगाने बदलतं. त्यांच्या आयुष्यातील काही संधी या सुरुवातीला साध्या वाटतात, पण त्या संधीच महत्त्व पुढे जाऊन कळतं. ते छोट्या गोष्टींना कमी लेखत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की मोठं यश अनेक छोट्या पावलांमधून तयार होतं. हीच दृष्टी त्यांना प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून देण्यास मदत करते. धनुराशीच्या लोकांची एक वेगळी ताकद म्हणजे स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची तयारी. ते चुकांपासून पळत नाही, तर त्यांना स्वीकारतात आणि त्यातून स्वतःला सुधारतात. ही प्रामाणिकता त्यांच्या प्रवासाला अधिक मजबूत बनवते आणि पुढील निर्णय अधिक अचूक बनवते.
त्यांच्या आयुष्यातील काही वळणं ही पूर्णपणे अनपेक्षित असतात. जसं की अचानक बदललेली परिस्थिती, अचानक आलेली जबाबदारी किंवा अचानक मिळालेली संधी. पण ते या बदलांना विरोध करत नाहीत. ते त्यांना स्वीकारतात आणि त्यात स्वतःला जुळवून घेतात. ही जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्या नशिबाला सतत पुढे ढकलत राहते. धनुराशीच्या लोकांसाठी प्रवास हा केवळ बाहेरचा नसतो, तर तो आतलाही असतो. ते जितकं बाहेरचं जग अनुभवतात, तितकंच स्वतःच्या आतल्या जगातही डोकावतात. या दोन्ही प्रवासांच्या संगमातून त्यांना त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय सापडतं आणि याच ठिकाणी त्यांच्या नशिबाचा सर्वात मोठा बदल घडतो. शेवटी धनुराशीचं आयुष्य हे एक सतत विकसित होणारं कथानक आहे. त्यात प्रत्येक अध्याय वेगळा, प्रत्येक वळण अनोखं आणि प्रत्येक अनुभव अर्थपूर्ण असतो. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं, तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडणारा बदल हा केवळ एक यशाची गोष्ट राहत नाही. तो त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला नव्याने परिभाषित करणारा प्रवास ठरतो. जर तुम्ही धनुराशीचे असाल, तर तुमच्या आयुष्यात चाललेले बदल फक्त योगायोग नाहीत. ते काहीतरी मोठं घडण्याची सुरुवात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या निर्णयांवर ठाम राहा आणि जे तुमचं मन सांगतंय ते ऐका. कारण कदाचित पुढचा मोठा टर्न तुमच्याच आयुष्यात येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी रिलेट झाला असेल, तर तो इथेच थांबू नका. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जवळच्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, ज्यांना ही माहिती ऐकण्याची गरज आहे. तुमचं एक शेअर कोणाचं आयुष्य बदलू शकतो. तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही असा अचानक बदल जाणवला आहे का? तुमची स्टोरी कदाचित इतरांसाठी प्रेरणा ठरू शकते. आणि हो, अशा दमदार आणि मनाला भिडणाऱ्या राशींच्या गोष्टी रोज पाहायच्या असतील तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्याबद्दलच असणार आहे.